हॅलो फ्रेंड्स, सुरेखाताईची रेसिपी चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आपण आपल्या चॅनलवर याआधी खूप साऱ्या पनीरच्या रेसिपी बघितल्या आहेत. त्याचप्रमाणे आज मी तुम्हाला पनीर भुर्जी कशी बनवायची हे देखील सांगणार आहे. खूप साऱ्या ट्रिक्स आणि टिप्स या ठिकाणी वापरलेल्या आहेत मी. त्याच्याने आपली भुर्जी जी आहे ती खूपच भन्नाट होते. अगदी ढाबा स्टाईल आणि रेस्टॉरंट स्टाईल आपण या ठिकाणी बनवणार आहोत. काही ट्रिक्स सांगणार आहे मी, त्यात तुम्ही वापरा, जेणेकरून तुमची पनीर भुर्जी खूपच छान होणार आहे. त्याकरिता मी या ठिकाणी 250 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे. आपल्याला किसून घ्यायचं आहे पनीर या ठिकाणी सर्वात पहिले. तर बघा, या ठिकाणी 250 ग्रॅम पनीर मी चांगलं किसून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता मस्त किस तयार झालेला आहे. या ठिकाणी पनीर भुर्जी बनवण्यासाठी इथे मी 7 ते 8 कांदे घेतले होते, बारीक चॉप करून घेतलेले. या ठिकाणी 7 ते 8 टोमॅटो घेतलेले होते, ते पण बारीक चॉप करून घेतलेले आहे. आपल्याला या ठिकाणी कांदा जास्त वापरायचा आहे, म्हणजे भुर्जीला छान टेस्ट येते. त्या ठिकाणी एक पॅन घेतलेला आहे. पॅनमध्ये आपल्याला सर्वात पहिले 2 ते 3 पळ्या तेल ॲड करून घ्यायचं आहे. तेल नॉर्मली या ठिकाणी मी थोडं जास्त वापरले. भुर्जीला तेल जास्त असलं की टेस्ट अजून छान येते. तेलामध्ये आपल्याला सर्वात पहिले 1 क्यूब बटर ॲड करून घ्यायचं आहे. बटर ॲड केल्यानंतर आपल्याला कांदा फ्राय करायचा आहे या ठिकाणी, म्हणजे आपल्या भुर्जीला खूपच छान टेस्ट येते या ठिकाणी बटर ॲड केल्यानंतर. बटर आपल्याला तेलामध्ये चांगलं मिक्स झाल्यानंतरच आपल्याला या ठिकाणी कांदा फ्राय करायचा आहे. तर त्याकरिता बटर चांगलं मेल्ट झालं की तेलामध्ये मग आपण कांदा ॲड करून घेऊया. बघा, या ठिकाणी बटर चांगलं मेल्ट झाल्यानंतरच मी कांदा ॲड करून घेते आहे. आपल्याला कांदा ॲड केल्यानंतर चांगलं गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे कांदा. त्यामुळे या ठिकाणी गॅसची फ्लेम जी आहे ती हायच ठेवायची आहे. हाय फ्लेमवर कांदा जो आहे तो चांगला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करायचा आहे. तर बघू शकता, या ठिकाणी कांद्याची जी क्वांटिटी आहे ती खूप कमी झालेली आहे आणि गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता. तर या स्टेजला आपल्याला या ठिकाणी आता हिरवी मिरची ॲड करायची. तर 2 ते 3 हिरवी मिरची मी बारीक चॉप करून घेतलेली होती, या ठिकाणी ॲड केली आहे. आलं लसूण पेस्ट घेतली होती, बारीक कुटून घ्यायची आहे आणि ॲड करायची आहे. तेलामध्ये चांगलं फ्राय करून घ्यायचे आहे दोन्ही इन्ग्रेडियंट, म्हणजे चांगले फ्राय होतात. सुरुवातीला फ्राय केली की चांगले फ्राय होतं. बघा, कांद्यामध्ये चांगली मिक्स झालेली या ठिकाणी मस्त फ्राय करून घेतलेलं आहे मी. तर या ठिकाणी सगळे इन्ग्रेडियंट चांगले फ्राय झालेले आहेत. तर या स्टेजला आपल्याला आता याच्यामध्ये टोमॅटो ॲड करून घेऊयात, म्हणजे टोमॅटो पण चांगले फ्राय होऊन जातात. 5 ते 10 मिनटं आपल्याला चांगले ही सगळे इन्ग्रेडियंट तेलामध्ये फ्राय करायचे, म्हणजे चांगले शिजतात हे तेलामध्ये. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे मसाला जो आहे तो मस्त मेल्ट झालेला आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता कांदा आहे तो गळून गेलेला आहे. तर आता आपण या ठिकाणी दही ॲड करून घ्यायचं आहे. तर 3 चमचे मी या ठिकाणी दही ॲड करून घेणार आहे. दही ॲड केल्यानंतर आपल्याला मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे ते सर्व. दही या ठिकाणी कांद्यामध्ये चांगलं मिक्स झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी बेसन पीठ ॲड करायचं आहे. तर नॉर्मली 2 चमचे आपल्याला या ठिकाणी बेसन पीठ ॲड करायचं आहे, जास्त बेसन पीठ ॲड करायचं नाही. मसाल्याला फक्त एक स्ट्रेचर कन्सिस्टन्सी येण्यासाठी आपण या ठिकाणी बेसन पीठ ॲड करतो आहे, जास्त ॲड करायचं नाही. आपण रेस्टॉरंटमध्ये भुर्जी बनवत असताना त्यांनी बेसन पीठ ॲड करतं, म्हणून आपण नॉर्मली बेसन पीठ ॲड केलेले, जास्त करायचं नाही. या ठिकाणी तेलामध्ये चांगलं फ्राय करून घेऊया. त्या ठिकाणी बघू शकता तुम्ही मस्त तेलामध्ये फ्राय झालेलं आहे. हे मसाले फ्राय करत असताना या ठिकाणी गॅसची फ्लेम हाय ठेवायची, म्हणजे मसाले चांगले फ्राय होतात. तर 2 टेबलस्पून आपल्याला या ठिकाणी काश्मीरी लाल मिरची ॲड करून घ्यायची आहे. ही काश्मीरी लाल मिरची जी आहे ती तिखट नसते, फक्त कलरसाठी असते. त्यामुळे मी या ठिकाणी मिरचीचा वापर थोडा जास्त केलेला आहे. तुम्ही बघू शकता 2 टेबलस्पून ॲड केलेली, म्हणजे कलर छान येतो भुर्जीला. आणि 2 टेबलस्पून आपल्याला या ठिकाणी धना पावडर ॲड करायची. धना पावडरने पण भुर्जीला खूप छान टेस्ट येते, त्यामुळे मी या ठिकाणी धना पावडर पण जास्त ॲड केलेली आहे. या ठिकाणी आपल्याला घरगुती गरम मसाला ॲड करून घ्यायचा आहे. 1 चमचा मी गरम मसाला ॲड केलेला आहे आणि 1 चमचा आपल्याला या ठिकाणी पावभाजी मसाला ॲड करायचा आहे. हे सर्व मसाले आपल्याला तेलामध्ये चांगले फ्राय करून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी मस्त स्ट्रेक्चर आलेले, कलर तर खूपच मस्त आलेला आहे मसाल्याला, तुम्ही बघू शकता. सर्व मसाले 5 ते 10 मिनटासाठी आपल्याला तेलामध्ये चांगले फ्राय करून घ्यायचे आहे. कांदा, टोमॅटो हे सगळे मसाले चांगले मिक्स झालेले या ठिकाणी. तर या ठिकाणी आपण आता हळद ॲड करून घेऊया. अर्धा चमचा मी या ठिकाणी हळद ॲड केलेली आहे आणि सर्व मसाले चांगले मिक्स करून घ्यायचे. चांगले फ्राय झाल्यानंतरच बाकीचे इन्ग्रेडियंट्स ॲड करायचे.
तर मसाल्याला या ठिकाणी मस्त तेल सुटलेलं आहे. तर या स्टेजला आपल्याला आता या ठिकाणी पाणी ॲड करायचं आहे आणि ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी सेट करायची. तर या ठिकाणी नॉर्मली अर्धा ग्लासला पण मी कमी पाणी ॲड करून घेतलेलं आहे आणि या ठिकाणी मस्त मसाले एकजीव करून घ्यायचे आहे. तोपर्यंत आपण आता रोट्या बनवून घेऊयात. तर बघा या ठिकाणी मी रोटी बनवून घेतलेली आहे. ह्या रोटीची रेसिपी मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे. मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकलेली, तुम्ही चेक करू शकता. खूपच मस्त सॉफ्ट होतात ह्या रोट्या, तुम्ही बघू शकता. या ठिकाणी मस्त मी एक तोडून दाखवते तुम्हाला. अगदी सॉफ्ट होतात आणि अगदी रेस्टॉरंट स्टाईल तंदुरी रोटी बनते या ठिकाणी. पनीर भुर्जीसोबत खायला खूपच छान लागते. तर तुम्ही व्हिडिओ या ठिकाणी चेक करू शकता. तर मसाला या ठिकाणी मस्त सेट झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आपण या ठिकाणी थोडं पाणी ॲड करून मस्त मसाला शिजवून घेतलेला आहे. कन्सिस्टन्सीसाठी आपण या ठिकाणी पाणी ॲड केलं होतं. मस्त स्ट्रक्चर आलेलं आहे. स्ट्रक्चर येण्यासाठी मी नॉर्मली या ठिकाणी कोथिंबीर ॲड करून घेतलेली आहे. कलर खूपच मस्त आलेला आहे. या ठिकाणी रेड कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकता. या ठिकाणी कश्मीरी लाल मिरचीचा वापर करायचा, म्हणजे ग्रेव्ही ही तिखट होत नाही आणि कलर पण खूप छान येतो. तर तुम्ही ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी बघू शकता, मस्त झालेली आहे. तर तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार थोडी अजून कन्सिस्टन्सी सेट करू शकता पाणी ॲड करून. त्या ठिकाणी मस्त ग्रेव्ही शिजलेली आहे आता. तर या स्टेजला आपल्याला या ठिकाणी पनीर ॲड करून घ्यायचं आहे. त्या ठिकाणी आपण 250 ग्रॅम पनीर घेतलं होतं, बारीक किसून घेतलेलं आहे. तर सर्व पनीर आपल्याला या ठिकाणी ॲड करून घ्यायचं आहे ग्रेव्हीमध्ये. तर या स्टेजला आपल्याला गॅसची जी फ्लेम आहे ती कमीच ठेवायची आहे आणि आपल्याला मसाल्यामध्ये चांगलं पनीर एकजीव करून घ्यायचं आहे. तर बघा या ठिकाणी मसाल्यामध्ये आपल्याला सर्व पनीर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. 250 ग्रॅम पनीरसाठी आपल्याला एवढा मसाला सफिशियंट आहे. तर एकदम परफेक्ट मेजरमेंटमध्ये मी सांगितलेलं आहे तुम्हाला. ते सेम एवढंच मसाला करा, म्हणजे ग्रेव्ही जी आहे ती व्यवस्थित सेट होते आणि पनीर पण चांगलं मिक्स होतं तेवढ्या मसाल्यामध्ये. त्या ठिकाणी सर्व पनीर जे आहे ते मी मिक्स करून घेतलेले मसाल्यामध्ये, तुम्ही बघू शकता. परफेक्ट ग्रेव्ही झालेली आहे 250 ग्रॅम पनीरसाठी. सर्व मसाल्यामध्ये आपल्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे आणि कन्सिस्टन्सीसाठी मी परत एकदा नॉर्मल थोडं पाणी ॲड करून घेतलं. खूपच कोरडा मसाला झाला होता या ठिकाणी आणि चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आहे. त्या ठिकाणी बघा तुम्ही मस्त बघू शकता, या ठिकाणी मस्त तेल सुटलेलं आहे आणि पनीर पण मसाल्यामध्ये सेट झालेलं आहे या ठिकाणी. आणि 5 ते 6 मिनटं आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे लो फ्लेमवर. या ठिकाणी पनीर भुर्जी जी आहे ते तयार झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी खूपच भन्नाट कलर आलेला आहे, मस्त स्ट्रक्चर आलेलं आहे. या ठिकाणी स्ट्रक्चर येण्यासाठी थोडी कोथिंबीर ॲड करून घेतलेली आहे परत मी. तर आता मी सर्व करून दाखवते तुम्हाला. तर या ठिकाणी बघू शकता कलर खूप भारी आलेला आहे. रेस्टॉरंटमध्ये आपण जशी पनीर भुर्जी खातो सेम त्याच पद्धतीने कलर आलेला आहे या ठिकाणी. अशाच पद्धतीने तुम्ही पनीर भुर्जी घरी नक्की ट्राय करा आणि तुमची पनीर भुर्जी कशी झाली मला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. खायला आणि तंदुरी रोटीसोबत ही भाजी खायला खूपच मस्त लागते. पनीरच्या सर्व भाज्या मी या ठिकाणी अपलोड केलेल्या आहे, तुम्ही बाकीचे व्हिडिओ पण माझ्या बघू शकता. तर या ठिकाणी मी तंदूर रोटी पण बनवून घेतलेली आहे आणि या ठिकाणी भुर्जी पण आपली तयार झालेली आहे. तर मी सर्व करून घेतलेलं आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, सेम अशाच पद्धतीने तुम्ही घरी नक्की करा. तुमची रेसिपी कशी झाली मला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. थँक्यू सो मच.